बहुमताने त्यांनी प्रस्ताव पास केला आणि आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. शहराचा विकास करायचा तर शहराचा विकास पर्टिक्युलर काही एरियापुरताच करावा लागले. ते विकास आमच्या अनुसूचित जाती समाजाच्या लोकांना जिथं रोड नाही, नाली नाही, विहार नाही, गट्टू नाही, जिथं अशी अवस्था होती पाऊस पडल्यानंतर ते चालायला सुद्धा रस्ता नाही राहत, त्या ठिकाणी तुम्ही निधी वापरत नाही आणि चांगल्या चांगल्या कॉलनीमध्ये निधी वापरता तुम्ही. आमच्या नगरसेवकांनी एखादा प्रश्न उचलला की तू खाली बैस, अरे हा कोणता प्रकार लावला? मग तुम्हाला बहुमताने ठराव पास करायचा तर मग आम्ही सभागृहात येतच नाही. तुम्ही तुमच्या मनमानी चालूचा कारभार. त्यांना उत्तर देता येत नव्हतं महापौरांना, म्हणून त्यांनी असं उत्तर दिलं. आमचे साहेब तिथे काय मनपामध्ये महापौर आहेत. शिवसेना व्यापारी के विरोध में नहीं है, व्यापारी के साथ में है. गेल्या जनरल बॉडीच्या बैठकमध्ये जो काही यांच्या महापौर असतील, उपमहापौर असतील, ह्यांच्या सगळ्यांच्या प्रेझेंटमध्ये काही दलित वस्तीमध्ये अफरातफर झालेली आहे. ती मी सभागृहामध्येही लक्षात आणून दिली सगळ्यांच्या. पण बहुमताने त्यांनी प्रस्ताव पास केला आणि आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं आहे विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही भांडताय, विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही पण बोलतोय. किंवा दलित वस्ती हा फंड तुम्ही कुठं वापरताय? त्यांचं म्हणणं आहे बाबा की जिथं आरक्षित वाढ आहे आम्ही त्या ठिकाणी घेतो. ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही आरक्षित वाढाच्या ठिकाणी घ्यायला लागले. अरे परंतु तिथं एखादं 10-20% तर दलित समाजात घर पाहिजे. अनुसूचित जाती जमाती समाजाच्या लोकांच्या हा निधी आहे. हा निधी तुम्ही तिथं 5-25 लोकांचं घरं असतील त्या ठिकाणी वापरा ना. आता प्रभाग क्रमांक 14 मध्ये जमजम हॉस्पिटलच्या बॅक साईडला एसबी शाळेच्या बॅक साईड जमजम हॉस्पिटल ते सुमन खानदार यांच्या घरापर्यंत सीसी नाला बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 14. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 1 गायत्री नगर बोरा यांच्या घर ते शर्मा यांचे घर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लक्ष्मण नामदे यांचे घर तो गोविंद खंडेलवाल यांचं घर. त्याच्यानंतर जिजामाता कॉलनीमध्ये एकखंडे यांचे घर तर शुक्ला यांच्या घरापर्यंत. त्याच्यानंतर रुक्मिणीनगरमध्ये भक्कड यांचे घर ते काबरा यांच्या घरापर्यंत प्युअर ब्लॉक बसवणे. रुक्मिणीनगरमध्ये शहा यांचे घर तर महिरा यांच्या घरापर्यंत. त्याच्यानंतर चेचणी यांचं घर तर काबरा यांच्या घरापर्यंत. त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये अग्रवाल यांचं घर तर दुसऱ्या XYZ अग्रवाल यांच्या घरापर्यंत. आणि अशा प्रकारे जो दलित महावीर अग्रवाल यांचे घर तर पुसराम अग्रवाल यांच्या घरापर्यंत. अशा प्रकारे तुम्ही दलित वस्ती निधी जर वापरत असाल तर आम्ही ऑब्जेक्शन घेणार ना सभागृहामध्ये. आणि तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा लागले, तुम्ही तुमच्या नगरसेवकांनाही कामं द्यायला लागले, तुम्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी कामं द्यायला लागले. मग शिवसेनेच्या नगरसेवक आमचे 15, 10, 12, 15, 13 असतील तर त्यांनाही तुम्ही विकास कामं द्यावं लागेल ना. आम्ही प्रभागात निवडून आलेलो आहे, आम्ही 20-20 हजार लोकांचं नेतृत्व करतोय. शहराचा विकास करायचा तर शहराचा विकास पर्टिक्युलर काही एरियापुरताच करावा लागले. ते विकास प्रत्येक ठिकाणी तुम्ही सगळ्यात निधी जर समान निधी वाटप केला आणि दलित वस्तीत निधी आपण कुठं वाटप करतोय, कोणत्या ठिकाणी देतोय? अहो साहेब, आमच्या अनुसूचित जाती समाजाच्या लोकांना जिथं रोड नाही, नाली नाही, विहार नाही, गट्टू नाही, जिथं अशी अवस्था होती पाऊस पडल्यानंतर ते चालायला सुद्धा रस्ता नाही राहत, त्या ठिकाणी तुम्ही निधी वापरत नाही आणि चांगल्या चांगल्या कॉलनीमध्ये निधी वापरता तुम्ही. त्या ठिकाणी निधी वापरण्यासाठी दलित उत्तर आहे, नगर उत्थान आहे, मूलभूत सुखसुविधा निधी आहे, त्याही ठिकाणी तुम्ही तो निधी वापरा ना. दलित वस्तीचाच निधी तुम्ही पर्टिक्युलर ह्या ठिकाणी वापरता आणि दलित वस्तीमध्ये खूप सारा निधी येत असतो प्रत्येक मिटिंगला. तर तुम्ही त्या निधीचा व्यवस्थित चांगल्या रीत्या तुम्ही निकष घेऊन तुमचा जरी आरक्षित वाडा असला, ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे लोक राहतात त्या ठिकाणी तुम्ही जर तो निधी वापरला तर आमचं काही ऑब्जेक्शन राहणार नाही. भले तुम्ही आम्हाला 1 रुपया देऊ नका, आम्ही प्रशासनाकडून काय करायचं ते आमच्या आदरणीय खोतकर साहेब आमच्या नगरसेवकांना फंड देतील आणि आमचा विकास आम्ही आमच्या वार्डामध्ये करू. परंतु महानगरपालिकेवर कोणाचं तरी नियंत्रण रागल ना. आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी थोडासा एखादा प्रश्न उचलला की त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा, आमच्या नगरसेवकांनी एखादा प्रश्न उचलला की तू खाली बैस, अरे हा कोणता प्रकार लावला? विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षामध्ये या सगळ्या गोष्टी घडणारच ना. आम्हालाही बोलावं लागणार त्याच्यामध्ये. तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, आम्ही आमचे प्रश्न मांडू. आम्ही प्रश्न मांडले की आमचा बहुमताने ठराव पास करून घेतात. मग तुम्हाला बहुमताने ठराव पास करायचा तर मग आम्ही सभागृहात येतच नाही. तुम्ही तुमच्या मनमानी चालूचा कारभार. सभागृहात येऊन जर आमच्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही नोंद घेत नसेल, ठीक आहे, मग आम्ही येतच नाही सभागृह ह्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, चालवा तुमची महानगरपालिका कशी चालवायची. तर आम्ही आता ही सगळी बाब समाज कल्याण न्यायमंत्री संजय शिरसाट यांना लक्षात आणून दिली. उद्या श्रीकांत शिंदे आहे संभाजीनगरला, त्यांच्या लक्षात आणून देणार आहे. आणि सोमवारी माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब त्यांची भेट घेणार आहे, त्यांना ही बाब लक्षात आणून देणार आहे.
आणि त्यांच्या लगत CM आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनाही आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणार आहे. आणि साहेब, हा जो पक्षपात चालू आहे हा चुकीचा चालू आहे. शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे लढलेलो आहे. विकासाच्याच मुद्द्यावर आम्हाला ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला. आणि दलित शोषित जो निधी जो अफरातफर होतोय, तुम्ही सर्व नगरपालिकेमध्ये मी तुम्हाला प्रशासकीय मान्यता देतो. तुम्ही हा कागदावर बोलतो मी उगाच तोंडी बोलत नाही. तुम्ही कागदावर चेक करा की हा दलित शोषित निधी कुठं कुठं वापरण्यात आलेला आहे. एवढंच बोलू इच्छितो. 16 कोटी निधी आलेला आहे. हो, 2025-2026 सध्या निधी किती आलेला आहे, म्हणजे एकूण निधी किती 16 कोटीची प्रशासकीय मान्यता त्यांनी काढलेली. मी तुम्हाला कागदासहित देऊ शकतो. निधी किती आला एवढं? 24 कोटीचं त्यांनी टेंडर केलेले आहे. त्याच्यापैकी 16 कोटी दलित वस्तीमध्ये केले त्यांनी टेंडर. प्रमाण झाले का कामं झाले? प्रशासकीय मान्यता भेटली साहेब. याच्यामध्ये आता तुम्ही देतो ना. हो, नगरसेवक जबाबदार आहे किंवा बॉडी जबाबदारीपेक्षा प्रशासकीय अधिकारी जबाबदार? प्रशासकीय अधिकारी पण आहेत ना जबाबदार. आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो ना या विषयावरती. ज्या वेळेस ते आमचे आयुक्त होते त्यावेळेस आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो. त्यांनाही आम्ही प्रश्न विचारला की हे आत्ताच्या प्रमाणात नाही. देतो ना, प्रिंट देतो तुम्हाला सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांना एक सॉफ्ट कॉपी काढून देतो प्रिंट. तुम्ही सगळेजण चेक करा. आयुक्त मॅडमचं म्हणणं आलं, बाबा तुमचा राजकीय वाद आहे, तुम्ही तुमच्या लेवलवर तो घ्यायला पाहिजे निर्णय. आम्ही काही बोलू शकत नाही या विषयामध्ये. आता असं जर उत्तर प्रशासक देत असताना आम्हाला तर आम्ही जावं कोणाकडं? प्रशासकीय उत्तर आम्ही बोललो ना त्यांना. म्हणलं मॅडम हे चुकीचं आहे. कायदेशीर तक्रारच करतोय आम्ही आता. त्याच्यामुळे तुमच्या लोकांना बोलून घेतलं आज किंवा प्रेस कॉन्फरन्स नंतर आम्ही मान्य खोतकर साहेबांच्या निदर्शनावरती ही विषय लक्षात आणून दिलेला आहे. आणि आम्ही कायदेशीर बाबत आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे या विषयावरती. सध्या तरी प्रशासनच म्हणावं लागेल ना आपल्याला. हो, आम्ही सगळ्या नगरसेवक गेलो होतो. नाही, आम्ही सर्व नगरसेवक मॅडमला भेटायला गेलो होतो. मॅडम ही बाब लक्षात आणून दिली. काही वृत्तांत पण नाही घेतला त्यांनी. टिप्पणी न देता सुद्धा काही कामं मंजूर करून घेतले. ही गोष्ट आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली. तर मॅडमचं म्हणणं आलं, बाबा मी सगळे चेक करते, मी बघून घेते, परंतु तुम्ही तुमच्या राजकीय लेवलवरती एकदा बैठक घेऊन बघा. नाही, बैठक घ्या म्हणले तुम्ही. राजकीय तुमची बैठक घ्या म्हणे. तुमची बैठक घेऊन बघा. पण इथं बोलायलाच कुणी तयार नाही साहेब आम्हाला. सभागृहामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाण्याचा प्रश्न उचलला त्यावेळेस उपमहापौर म्हणाले की तुमच्या साहेबांना विचारा. तर तुमच्या साहेबांनी काही कामं अडवलेत का महापौर महानगरपालिकेचे? मला सर्वांना माहिती आहे, जेव्हा जालना शहरात पाणी टंचाई होती, तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर आणि सन्माननीय आमदार खोतकर साहेब यांनी 2 दिवसावर लोकांना पाणी पाजलं. 2 दिवस 3 दिवसात, जेव्हा जायकवाडी रुंदही नव्हती त्या काळात पाण्याची एवढी टंचाई भासत असताना त्यावेळेचे आमदार आणि आपले नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी एक योजना आणली जायकवाडी. त्या मार्फत त्या लोकांना दररोज पाणी मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते कशाला लोकांच्या कामावर त्यांना उत्तर देता येत नव्हतं महापौरांना, म्हणून त्यांनी असं उत्तर दिलं. त्यांना हेच नाही माहिती सभागृहाला नगरपालिकेला आपल्याला कोणाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. मनपाला जबाब देण्याचा अधिकार कोणाला आहे? साहेबाला विचारून काय? आमचे साहेब तिकडे काय मनपामध्ये महापौर आहेत का? जबाब त्यांनी द्यायला पाहिजे. तुम्ही का त्यांना उत्तर दिलं नाही? मग आम्ही उत्तर दिलं त्यांना सांगितलं आम्ही की मॅडम हे तुमचं काम आहे पाणी देण्याचा. लोकांना आम्ही जेवढ्या लोकांमध्ये निवडून आलेलं ना, लोकांनी आमचा विश्वास दाखवला म्हणून आम्ही तुम्हाला जबाब विचारायला लागले. तुमचं काम आम्हाला उत्तर द्यायचं. खडे साहेबांना विचारू इच्छितो की 6 तारखेला हा वाद झाला, या दरम्यान तुम्ही काही म्हणले नाही. 6 दिवसात असं काय घडलं जे तुम्हाला आज आठवलं की वाद झाला, आपण प्रेस घेतली पाहिजे? नहीं, तो मैं उसी दिन एक 2-3 अपने पत्रकारों को उस दिन बैठ दिया. उसके 2 दिन के बाद ये महाशय के जो आरोप हुए कि व्यापारी की आवाज़ को दबाने की कोशिश की गई, तो उसके विषय में हमको एक खुलासा देना जरूरी था कि शिवसेना व्यापारी के विरोध में नहीं है, व्यापारी के साथ में है. और व्यापारियों के लिए नई इमारत बनाने का ब्लूप्रिंट आदरणीय हमारा नेता अर्जुन राव जी खोतकर साहब ने इसका बनाया है. और हमारा नेता जो विधानसभा में हमारे जब पूर्व मुख्यमंत्री और आज के वर्तमान उप मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहब ने इलेक्शन के पहले भी, चुनाव के पहले भी महात्मा फुले की बात कही कि हम बना के देंगे व्यापारियों की. और उसके बाद में महावीर चौक में जब आया उसमें भी उन्होंने कहा. उसके बाद में इनके शिष्टमंडल के साथ बैठक हुई मुंबई में, और ये बात का मैं खुलासा करने के लिए आज आपके सामने आया. नाव पाणी घेतलं, कोण आहे तो नगरसेवक? ज्येष्ठांचा पण अपमान करतो आणि
नाही तुम्ही ना सर्वांना सांगा ना नाव. प्रेस तुम्ही काय घेताय? प्रेस तुम्ही घेताय, तुम्ही घाबरताय का? आम्हाला काही नाही. सम्मान्य सदस्य अक्षय गोरंट्याल उसका नाम है, वो डरता नहीं। मैं शिवसेना एक्टर में उसको उसी दिन जवाब दिया हूँ और उसके खुलासे के लिए मैं यहाँ पर बैठा हूँ आपके सामने। जो खुलासा किया है, मेरी आपसे ये रिक्वेस्ट है, पूरी जालना शहर की जनता के सामने खुलासा जाना चाहिए। ये आगे चल के ऐसे रहेगा तो फिर तुम्हारा कैसे चलेगा? जब विरोधी पक्ष को की क्या भूमिका रहेगी सभागृह में? विरोधी सभागृह पक्ष के बाद सभागृह के अंदर विरोधी पक्ष की यही भूमिका है कि सभागृह में जो विकास के मुद्दे पे बात होगी, जो विकास के मुद्दे पे चर्चा होनी चाहिए, जो विकास के मुद्दे पे काम होने चाहिए, हम उसका अगर सही काम हो रहा है तो उसका हम समर्थन भी करेंगे, अगर जहाँ गलत हो रहा है तो उसका विरोध भी पूरी ताकत से करेंगे। जो बार बार अपमान सहन करना पड़ रहा है उसके बारे में क्या आपकी राजनीति रहेगी या क्या दृष्टि रहेगी? आप देखेंगे कि वो हर बात अगर कुछ बात उनका प्रस्ताव को मंजूर कराना चाहते हैं तो एक ही बात कहते हैं कि हमारा बहुमत है, ये बहुमत से बात कर लो, आगे देखो। ना ही हमारा विरोध, कुछ बात पर हमारा जिस बात पर विरोध रहता है ना विरोध नोट करते, जिस बात से हमारा समर्थन है उसको समर्थन भी बताते नहीं। बहुत सी बातों का हमने उनको समर्थन किया है। राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, तुम्ही एकत्र आहात, महापालिकेत विरोधात आहात, भाजप तुमची इथं जाणीवपूर्वक गळचिपी करते असं तुम्हाला वाटतंय का? असा तुमचा आरोप आहे का? आणि दुसरं ह्याच्याला लागून एक प्रश्न आहे. नुकत्याच आता परवाशी एक उद्घाटन झालं होतं ढवळे चौक रस्ते. त्या कार्यक्रमामध्ये माननीय केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की आता महायुती म्हणून काम करायचं, महानगरपालिकेत दोन्ही तुमच्या नेत्यांनी त्या उद्घाटनाला होते, त्यांनी मान्यता दिली. मग आता हा काय नवीन प्रकार झालेला आहे? भांडण कशावर होतं? वो कारण ही वही है कि जो सन्मान्य हमारे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर पाटिल दानवे और हमारा आदरणीय नेता अभिनव था, इन्होंने जो बात कही, ये तारीख शायद मेरे से 1 तारीख की बात है। तो ये दोनों नेता ने जब बात किए थे, लेकिन किसी एक प्रस्तावित नेता जो अभी अभी प्रवेश किए उनको ये बात, ये गोरंट्याल परिवार की जो ये हो रही, उनकी वजह से ये महायुति को मानने के लिए तैयार नहीं। और ये केंद्र और राज्य सरकार में साथ में, इनको ये मालूम है, लेकिन यहाँ पर ये किसी यूपी की सरकार को किसी सहकारी दल को सपोर्ट करना नहीं चाहते। इनको उनके प्रभाग में विकास नीति के बारे में चर्चा नहीं करते। गळचिपी कोण करते? भाजप करते की कोण अन्य करते? नहीं, एक प्रस्तावित गोरंट्याल परिवार का बीजेपी में अंतर्गत गड़बड़ी ऐसा बोल रहा है। हाँ, अंतर्गत गड़बड़ जुनी पण नवीन हाँ नवीन तुम्हाला त्रास नहीं आहे? नहीं, हाँ लेकिन